नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने प्रत्यक्ष तयारीला सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने पक्षाच्या वतीनं अहिल्यानगर शासकीय विश्रामगृहात इच्छुक नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि इच्छुक पदाधिकारी उपस्थित राहिले. या बैठकीत तब्बल 200 इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी अर्ज पक्षाकडे जमा केला आहे. या अर्जांची छाननी करून प्राथमिक अहवाल तयार केला जात असून तो राज्यस्तरीय नेतृत्वाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. लवकरच राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय बैठकीत अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीवरील रणनीतीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर पक्षाचे एक शिष्टमंडळ अहिल्यानगरमध्ये येऊन स्थानिक कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्याआधी येथूनच सर्व अर्ज, स्थानिक समीकरणे आणि प्राथमिक निवड यांचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वाटलेल्या निवडणुकीच्या करता राज्याच्या सगळ्या बैठकांच्या बाबतीमध्ये सुरुवात झालेली आहे. आणि ह्या बाबतीमध्ये देखील आज महानगरपालिका दृष्टिकोनातून एक प्राथमिक बैठक, जे फक्त एक यादी तयार करण्याचं काम आज करण्यात आलेलं आहे. त्याच्याकरता अध्यक्ष सन्मान्य बारस्कर साहेब यांनी संपूर्ण यादी आज तयार केलेली आहे. आणि याचा आढावा किंवा राज्याचा आढावा हा मंगळवारच्या दिवशी मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब हे त्याचे संपूर्ण आढावा घेणार आहेत. संबंध राज्याचा घेणार आहे. त्याचबरोबरीनं आपल्या महानगरपालिकेचा देखील आढावा तो घेतला जाणार आहे. आणि त्याच्याकरता कुठंतरी ती यादी तयार करण्याचं काम, इच्छुक कुठल्या कुठल्या भागांमध्ये कोण कोण आहेत, कुठल्या प्रभागामध्ये कोण कोण आहे, अद्यापपर्यंत असं पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचं अजून चित्र हे स्पष्ट नाही. कारण अजून मतदार तयार होणं किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रभागामध्ये कोणतं आरक्षण असणार आहे ही अजून वास्तविकता अजून कुठल्याही उमेदवारासमोर नाही. किंवा अजून कोणता उमेदवार कुठे येईल, कोणाच्या विरोधात येईल, अजून कोणी सांगू शकणार नाही. त्यामुळे प्राथमिक चर्चा आज कुठेतरी उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रभागातनं मोठ्या संख्येने आज इच्छुकांची आपल्याला कुठेतरी यादी पाहायला मिळाली. हे संपूर्ण आरक्षण झाल्यानंतर, मतदार झाल्यानंतर राज्याचे काही नेते मंडळी देखील या ठिकाणी येतील. मग त्या संपूर्ण मुलाखती, प्रत्येक उमेदवार कोण असणार आहे त्या उमेदवाराशी देखील चर्चा करण्याचं काम हे राज्यातले हे नेते मंडळ ज्यावेळी इथे येतील ते केलं जाईल. पण त्याच्या अगोदर कुठेतरी प्राथमिक अंदाज ह्या राज्याच्या वतीनं घेतला जाणार आहे. आणि त्याच्याकरता कुठेतरी तयारी ही आज कुठेतरी अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि अशी त्यातही महानगरपालिका एक कुठेतरी आपण पाहतो की शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आज विकसित शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये आज आपलं अहिल्यानगर देखील पुढे येत आहे. पुढे ते असताना कुठेतरी हरित शहर असलं पाहिजे, हे कचरामुक्त शहर असलं पाहिजे. आज जसं रस्त्यांचं काम सुरू आहे अशी इतर काम आज आपल्याकडे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वी आपण पाण्याचा एक मोठा प्रकल्प असेल, ड्रेनेजचा मोठा प्रकल्प असेल, ही वेगवेगळी प्रकल्प आपल्याकडे आलेले आहेत. पण अजून पुढं आपल्याला एक शहर एक वेगळ्या उंचीवर येण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तर याच्यामध्ये कुठेतरी एक वेळ जाणारी लोक, चांगल्या विचाराची लोक, शहराबद्दलचं एक चांगलं विजन असणारी लोक, व्यक्तिशः स्वार्थ न बघता शहराला आपण काय करू शकतो ही अशा विचाराची माणसं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि त्याच्याकरताच आमचा सर्वांचा प्रयत्न हा उद्याच्या काळामध्ये असणार आहे. प्राथमिक किती अर्ज आले आपल्याकडे आज? नाही, आता बारस्कर साहेबांना विचारलं मी, त्यांनी सांगितलं 200पेक्षा अधिकचे अर्ज हे आज आपल्याकडं प्राप्त झालेले आहेत. त्याला अजून यादी तयार करण्याचं काम त्यांचं सुरू आहे. तर आता त्यांना संध्याकाळ होईल, पण तरी त्यांनी सांगितलं की 200पेक्षा अधिकचे अर्ज आले. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.